फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांचं अभिनंदन करण्यासाठी ठाकरे हे भेटीला गेल्याची माहिती मिळते। अधिवेशनासाठी ठाकरे हे नागपुरात आहे। सध्या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। सध्या अधिवेशनासाठी ठाकरे हे नागपुरातच आहेत आणि त्यांनी आता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे। या आधी देखील मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांनी फोन करून अभिनंदन केल्याची सूत्रांमार्फत माहिती मिळाली होती। आता देखील ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले। ती एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। नागपुरात उद्धव ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, काय सांगाल या भेटीबद्दल? हीच महाराष्ट्राची परंपरा आहे, संस्कृती आहे की कितीही टोकाचे मतभेद असले, कटुता असली तरी आपण हे मतभेद कटुता काही प्रसंगी बाजूला ठेवतो। तेच आपल्याला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यात पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या दालनात गेले आहेत। थोड्या वेळापूर्वी ही भेट सुरू झालेली आहे। अगदी काही मिनिटांपूर्वी म्हणजे 5 मिनिटांपूर्वी उद्धव ठाकरे हे त्यांच्या दालनात गेलेले आहेत आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं ते अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत। आपण बघितलं की या गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप विरुद्ध शिवसेना आणि नंतर शिवसेना युबीटी विरुद्ध शिवसेना भाजप असा मोठा संघर्ष बघायला मिळाला। निवडणुकीतही खूप एकमेकांवर टीका, आरोप प्रत्यारोप झाले, पण शेवटी नवं सरकार आता अस्तित्वात आलेलं आहे आणि बहुमताचं सरकार अस्तित्वात आलं आहे। त्यामुळे जी एक सभागृहाची परंपरा असते, महाराष्ट्राच्या चालीरीती आणि परंपरा असतात, त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा करण्यासाठी गेलेले आहेत। भले उद्धव ठाकरे हे फडणवीस सरकारचा उल्लेख ईव्हीएम सरकारचा करत असले, म्हणजे एव्हरी वोट फॉर मशीन असं, तरी त्यावर फडणवीसांचा हा नेहमी खुलासा किंवा भूमिका आहे। आरोपाची जुगलबंदी किंवा आरोप प्रत्यारोप आपल्याला या दोन नेत्यांमध्ये बघायला मिळतात, पण हे आरोप प्रत्यारोप हे राजकीय पटलावर असतात। नक्कीच दिनेश, थोडंसं थांबवते। सुषमा अंधारेजी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। सुषमा अंधारेजी, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत, तुमची काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस किंवा देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक जरी स्वतःला भाजपाचे नेते म्हणत असले तरी सध्या देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अशा राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटायला जाणे याच्यात काही गैर असायचं काही कारण नाहीये। त्याची अनेक कारणं असू शकतात। सध्या राज्य अशांत आहे, महाराष्ट्र मराठवाडा विशेषतः पेटलेला आहे। बीड मधल्या हत्या प्रकरणाचा अजून सुगावा लागलेला नाही, आरोपी मोकाट आहेत। परभणी जाळपोळ हिंसाचार प्रकरणातल्या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची आम्ही मागणी करतोय, ती बडतर्फीची मागणी अजून पूर्ण झालेली नाही। त्यामध्ये जे 2 मृत्यू झालेले आहेत त्यांची स्वतंत्र चौकशी व्हावी, त्याची ती मागणी पूर्ण झालेली नाही। त्यामुळे अशा ज्या अनेक गोष्टी आहेत त्याच्या संदर्भाने राज्याच्या मुख्यमंत्र्याला मला असं वाटतं आपण देवेंद्र फडणवीस यांना व्यक्ती म्हणून न बघता एका संस्थेचे प्रमुख म्हणून बघावं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटावं, बोलावं आणि त्यांना ते सांगावं। असं म्हणून जर समजा सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब भेटीला गेले असतील तर त्याची काही एवढी चर्चा किंवा उहापोह व्हायचं कारण नाही। नक्कीच, धन्यवाद सुषमा अंधारेजी, तुम्ही टीव्ही 9शी बोललात त्यासाठी। तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत, मात्र एका संस्थेचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे त्यांना भेटतायत अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे। तर राज्यात अनेक महत्त्वाचे विषय आहेत, त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते, या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। नागपुरात सध्या उद्धव ठाकरे हे आहेत आणि तिथेच ते फडणवीसांच्या भेटीला गेलेत। फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीला जातानाची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे आता फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या दालनात गेलेले आहेत। पुष्पगुच्छ देऊन त्यांनी अभिनंदन देखील केलेलं आहे। काही वेळापूर्वी, अगदी 5 ते 10 मिनिटांपूर्वी उद्धव ठाकरे हे फडणवीसांना भेटलेले आहेत। राजकीय हेवेदावे सर्व बाजूला ठेवून आता नव्या सरकारसाठी शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत।
ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक अशी भूमिका घेतली होती। त्याचप्रमाणे यात कारवाई आम्ही देखील करणार, आम्ही कोर्टात जाणार अशा देखील भूमिका विरोधकांकडून घेण्यात आल्या होत्या। मात्र सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे। उद्धव ठाकरे देखील यासाठी दाखल झालेले आहेत आणि यावेळी त्यांनी आता उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली। आदित्य ठाकरे हे देखील सध्या त्यांच्या सोबत आहेत। फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे हे पोहोचलेले असतानाची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सध्या उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। प्रसाद लाड स्वतः आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। प्रसाद लाडजी, आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी, तुमची पहिली काय प्रतिक्रिया? यामध्ये फार आश्चर्य करण्यासारखं काहीच नाहीये। निश्चितपणे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना माजी मुख्यमंत्री भेटणं किंवा विरोधी पक्षाची लोक भेटणं हे साहजिक आहे। एक औपचारिक अभिनंदनाची भेट असावी, याच्या पलीकडे काहीच त्याच्यामध्ये राजकीय तर्कवितर्क काढण्यात अर्थ नाही। माननीय उद्धवजी आज पहिल्यांदा सभागृहात चालू झाल्यानंतर आज पहिल्यांदा आले आणि त्यासाठी त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची सदिच्छा भेट घेतली असेल आणि त्याचं आम्ही स्वागतच करतो। नक्कीच तब्बल 10 ते 15 मिनिटं दोनही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। या संदर्भात देखील आपण प्रेक्षकांना सांगणार। धन्यवाद प्रसाद लाडजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी। तर अभिनंदन करण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। प्रवीण दरेकरजी देखील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। प्रवीण दरेकरजी, आपण पाहतोय नागपुरात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? मला वाटतं आपल्याकडे नवे मुख्यमंत्री झाल्यानंतर विरोधी पक्ष असेल की विरोधी पक्षातील नेते असतील हे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटत असतात, त्यांना शुभेच्छा देत असतात आणि त्या ठिकाणी चर्चा होत असते। आणि त्यामुळे जर उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी गेले असतील, मुख्यमंत्र्यांना भेटले असतील, तर त्याच्यामध्ये निश्चितच शुभेच्छा देण्यासाठी असतील आणि शेवटी दोन नेते जर एकांतात भेटले असतील तर राजकीय चर्चा त्यांची होऊ शकते। परंतु त्या संदर्भात हे दोनच नेते त्या ठिकाणी सांगू शकतात। परंतु देवेंद्रजींची जी भूमिका आहे, नवीन मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की कोणाशी सूडभावनेनं त्या ठिकाणी आम्ही वागणार नाही आणि त्यामुळं अशा प्रकारे जर मैत्रत्वाच्या भावनेनं विरोधी पक्ष सहकार्य करत असेल सरकारला तर ते राज्य चालवताना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवताना निश्चितच त्याचा सकारात्मक उपयोग होतो। आणि जर उद्धव साहेबांनी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेतली, उद्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी त्या ठिकाणी परत येत असतील तर त्याचा आम्हाला आनंदच वाटेल, स्वागत वाटेल आणि त्याच्यामुळं त्यांची भेट स्वाभाविक आहे। त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री आणि आजी मुख्यमंत्री अशा प्रकारची भेट आहे असं मला वाटतं। दरेकरजी, तुम्ही देखील काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांना भेटलेला, त्याआधी देखील तुमच्यातला एक मिश्किल संवाद झाला होता, तो महाराष्ट्राने पाहिला होता। तुमची भेट राजकीय होती का? नाही, उद्धवजी, मी मीडियाशी बोलत होतो त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेब समोरून आले आणि ते आल्यानंतर आपली राजकीय संस्कृती आहे की आपण एकमेकांना नमस्कार करतो। त्यावेळेला मी त्यांना नमस्कार केला, त्यांनी त्या ठिकाणी समोरून नमस्कार केला आणि शेवटी मी त्या पक्षातून आलेलो त्याच्यामुळे जुने संबंध जिव्हाळ्याचे आहेत, असं काय राजकीय आमचं काय शत्रुत्व नाहीये, पक्षापक्षांची भूमिका असते। तर त्यातनं ते मिश्किल असे संवाद झाले आणि मग ते आतमध्ये विधिमंडळात निघून गेले आणि ते एक विषयासंदर्भात मंत्री झालं ना त्याच्या संदर्भात त्यांच्या स्टाईलने डिवचण्याचा त्यांचा प्रयत्न होता। आता तुम्ही हे होणार का? तर मी बोललो नमस्कार, आता काय? ते बोललो मोठ्याने बोलू का? ते बोललो काही बोलू नका बोललो, असं ते झालं। धन्यवाद प्रवीण दरेकरजी, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी। तर आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांची एकमेकांसोबत भेट झाली आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की नवीन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी सर्वच जण जातात। नागपुरात सध्या अधिवेशन सुरू आहे।
संजय शिरसाटजी देखील आपल्यासोबत सध्या फोनलाईनवरून जोडलेले आहेत। संजय शिरसाटजी, आपण पाहतोय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे फडणवीसांच्या भेटीसाठी सध्या दाखल झालेत। 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली, तुमची काय प्रतिक्रिया? उद्धव ठाकरे साहेब जर सीएमला भेटायला गेले तर त्यात काही गैर नाहीये आणि असाच समंजसपणा राजकारणी लोकांनी दाखवायला हवा। निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना जे काही टोमणे मारणे, त्यांच्यावर टीका करणे, खालच्या पातळीवर जाऊन बोलणे, हे जे काही होतं तो राजकारणाचा भाग सोडून आज ते भेटायला गेले, त्याचा आनंद आहे। काय चर्चा झाली काय नाही झाली हा भाग जरी वेगळा असेल तरी समंजसपणा जर हाच पूर्वी जर दाखवला असता तर चित्र काही वेगळं झालं असतं। परंतु सगळं जे काही होतं मला म्हणजे त्यांना काय म्हणता झाली की नाही, या राजकारणामध्ये आपल्याला सर्वांच्या बरोबर राहावं लागेल, हे काही कमी नाही। धन्यवाद संजय शिरसाटजी, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी। तर ही जाणीव आधी व्हायला हवी होती अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी बोलून दाखवलेली आहे। आता त्यांना समजलेलं आहे की आपल्याला राजकारणात असं राहावं लागणार आहे सर्वांना सांभाळून, असं देखील टोला संजय शिरसाट यांनी लगावलाय। अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेत। आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। सध्या ते उद्धव ठाकरे यांना भेटायला गेल्यानंतर 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली। त्यानंतर विरोधी पक्षनेते पदाबाबत फडणवीसांच्या भेटीनंतर आता ठाकरे हे नार्वेकरांच्या भेटीसाठी देखील पोहोचलेले आहेत। अनिल परब आणि आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य उद्धव ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीला गेले, त्यावेळेचे 10 ते 15 मिनिटं चर्चाही झालेली आणि त्यानंतर फडणवीसांच्या भेटीनंतर ठाकरे हे नार्वेकरांच्या भेटीला गेलेत। विरोधी पक्षनेते पदाबाबत ठाकरेंची फडणवीसांसोबत आधी चर्चा झाली आणि त्यानंतर ते आता नार्वेकरांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेतेपदाबाबतची नियमावली देखील मागवण्यात आली होती। आधी फडणवीसांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली, त्यांचं आधी अभिनंदन केलं आणि त्यानंतर विरोधी पदाबाबत त्यांनी फडणवीसांसोबत चर्चा केली आणि या भेटीनंतर तब्बल 10 ते 15 मिनिटं ही चर्चा झाली आणि या भेटीनंतर ते आता नार्वेकरांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। यात त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचलेले होते। मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी फोन करून देखील त्यांचं अभिनंदन केल्याची माहिती सूत्रांची होती। आता प्रत्यक्षात देखील जाऊन त्यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। नागपुरामध्ये विधान भवनात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। उद्धव ठाकरेंसोबत यावेळी आदित्य ठाकरे आणि अनिल परबही उपस्थित होते। देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे भेटल्याचं कळतंय। देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी गेलेत। उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांशी चर्चा करणार आहेत। यावेळी ठाकरे गटाच्या देखील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। नवीन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे हे भेटले। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, आपण पाहतोय आधी फडणवीसांसोबत 10 ते 15 मिनिटं चर्चा आणि त्यानंतर आता नार्वेकरांच्या भेटीला, कसं विश्लेषण कराल? बघा, नागपूर येथील विधान भवनात आज एक महत्त्वाचा दिवस यासाठी आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॅक टू बॅक 2 भेटी घेतलेल्या आहेत। त्यात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन त्यांनी भेट घेतली आणि मुख्यमंत्रीपदी नियुक्ती किंवा विराजमान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर लगेचच ते विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांना भेटण्यासाठी सुद्धा त्यांच्या दालनात गेलेले आहेत। त्यांचंही शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन हा एक या भेटीमागचा हेतू असू शकतो। आणि दुसरं म्हणजे विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण असावा या बाबतीत अजूनही खल सुरू आहे, स्पष्टता नाही आहे। विधानसभा अध्यक्ष म्हणतायत की आमच्याकडे मागणी केली गेली पाहिजे आणि जर मागणीच्या स्वरूपातली जर काही खेळी असेल तर त्यात महाविकास आघाडीमध्ये नंबर 1चा किंवा जास्त आमदार संख्या असलेला पक्ष म्हणजे शिवसेना युबीटी, म्हणजे त्यांचे 20 आमदार आहेत, काँग्रेसचे 16 आहेत आणि एनसीपीचे 10 आहेत। त्यामुळे शिवसेना ही विरोधी पक्षनेतेपद सोडण्यास तयार नाही आणि त्यांच्या आमदारांची ही भूमिका आहे की ही संधी शिवसेना युबीटीनं गमावू नये। तर कदाचित हाही एक हेतू असू शकतो ॲडव्होकेट नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटण्याचा आणि त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा देण्याचा। पण याआधी आपण जर बघितलं तर विधानसभा अध्यक्षपदी
जेव्हा त्यांची नेमणूक झाली किंवा निवड झाली त्यावेळेस जो अभिनंदनाचा प्रस्ताव आणि त्यावर जी नेत्यांची भाषणं झाली त्यात शिवसेना युबीटीच्या आमदारांनी बहिष्कार घातला होता. काँग्रेस एनसीपीच्या आमदारांनी म्हणजे काँग्रेस आणि एनसीपी शरद पवार गट या आमदारांनी उपस्थित राहून भाषणं करून विधानसभा अध्यक्षांचं कौतुकही केलं होतं. त्यामुळे एका बाजूला निवडीच्या वेळेस बहिष्कार आणि आता शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी दालनात जाऊन भेट घेणं काय नेमकं त्यांना सुचवायचं आहे हाही एक मुद्दा आहे. पण त्याआधी महाराष्ट्रातली जी राजकीय संस्कृती आहे ज्यात कितीही टोकाचे मतभेद असले आरोप प्रत्यारोप असले तरी एखादा आनंदाचा क्षण असेल त्यावेळेस आणि जेव्हा तुम्हाला प्रमोशन मिळतं चांगली नियुक्ती होते चांगलं पद मिळतं तेव्हा त्यांच्या दालनात जाऊन शुभेच्छा देणं अभिनंदन करणं ही एक प्रथा आहे. यापूर्वी आपण 2019 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे कटुता मतभेद असले तरी अशा परिस्थितीत किंवा अशा प्रसंगात मोठं मन दाखवत एकमेकांच्या शुभेच्छा किंवा अभिनंदन करणं ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा संस्कृती आहे आणि त्याचाच या भेटीगाठींमागचा आजचा उद्धव ठाकरे यांचा हेतू असू शकतो. पण महत्त्वाची घटना आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात या घटनेची दखल घेणं आवश्यक आहे. नक्कीच दिनेश, आपण ही दोन दृश्य पाहतोय. एकीकडे ठाकरे आणि फडणवीसांमध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चा झालेली आहे. मात्र प्रश्न आता हा उपस्थित होतोय की विरोधी पक्षनेतेपद हे ठाकरे गटाला मिळणार का? कारण फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ते थेट नार्वेकरांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. या प्रश्नाविषयी काही चर्चा झाली का? त्या संदर्भात काही माहिती आहे का? बघा या काही दिवसांमध्ये प्रकर्षानं शिवसेना युबीटीचे आमदार शिवसेना युबीटीचे आमदार स्वतः आज सकाळी भास्कर जाधव जे विधानसभेचे गटनेते आहेत त्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती की शिवसेना युबीटीने विरोधी पक्ष नेता ही संधी गमावू नये. त्यामुळे प्रकर्षानं ही भूमिका शिवसेना युबीटी पक्षाच्या आमदारांमध्ये आहे की हे पद, कारण हे पद यासाठी महत्त्वाचं आहे की मुख्यमंत्र्यांच्या समान हे पद आहे विधानसभेचा विरोधी पक्षनेता. कारण मुख्यमंत्र्यांच्या अगदी म्हणजे सभागृहात थेट समोर विरोधी पक्षनेता असतो. विरोधी पक्षनेत्याला आयुधांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे विषय मांडता येतात आणि महाराष्ट्रात विरोधी पक्षनेत्याचं पद हे कॅबिनेट दर्जाचं असतं आणि